हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी आज आहे ना प्लम केक बनवणार आहे. तर मी त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघा. इथं ना मी ही चेरी घेतले, हे बदाम आहे, हे काजू आहे, हे पंपकिन सीड आहेत, हे पिस्ता घेतले आणि हे आहे ना टुटी फ्रुटी आहे आणि हे मनुके घेतलेत. आणि आता हे आपण मिश्रण आहे ना हे या ऑरेंज ज्यूसमध्ये आपण टाकून देऊया सर्व. तर आता पुढे आपण बघूया. चला तर आहे ना आता आपण एक एक सर्व वस्तू टाकून घेऊया. आता आहे ना आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा ऑरेंज झेस्ट टाकूया. हे आहे ना आपण म्हणजे ऑरेंज आहे ना त्याचे सालीचं वरचं हे घेतलेलं आहे, ते 1 चमचा टाकूया. आणि आता आहे ना आपण हे मिक्स करून घेऊया सर्व. आणि हे असं आपल्याला भिजवत ठेवायचं आहे. जवळजवळ 3 ते 4 तास आपण हे भिजवून घेऊया. तर आहे ना आता आपल्याला ह्यामध्ये आहे ना एक पावडर बनवून टाकायची आहे. तर त्यासाठी मी इथे जायफळ घेतलंय, ही दालचिनी आहे, 2 लवंग घेतले, ही हिरवी वेलची आहे आणि ही साखर आहे. तर आता आपण ती मिक्सरला वाटून घेऊया. आता आहे ना आपण ह्यामध्ये ही दालचिनीची पावडर आहे ना जी बनवली आहे ती आपण ह्यामध्ये आता टाकूया आणि आहे ना मिक्स करून घेऊया. तर आहे ना आता आपण हे झाकण देऊन आहे ना 4-5 तास भिजत ठेवूया आणि त्यानंतर केकची प्रोसेस बघूया. Many hours later. चला तर आता आहे ना आपण केक बनवायला घेऊया. तर त्यासाठी ना मी इथं तेल घेतले, हे व्हॅनिलाचं आहे ना प्रीमिक्स आहे, ही साखर आहे आणि हे पाणी घेतले आणि आहे ना हे सोक करत ठेवलेले ड्रायफ्रूट्स आहेत. आणि इथे आपण डेकोरेशनसाठी काजू, बदाम, चेरी, टुटी फ्रुटी, पंपकिन सीड आणि अक्रोड घेतले. आणि आता आहे ना आपण बनवायला घेऊया. तर पुढे आता आपण रेसिपी बघूया. तर आहे ना आता आपण साखरेचं आहे ना कॅरमल बनवून घेऊया. तर त्यासाठी आपण साखर आहे ना मेल्ट करायला टाकूया. यामध्ये आहे ना आता आपण थोडंसं पाणी टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया. तर आहे ना आता आपला कॅरेमल बनून तयार झालेला आहे. असा कलर आला पाहिजे त्याला. आपण ह्यामध्ये पाणी मिक्स करूया आणि असं लिक्विडी बनवूया जरा. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर आहे ना आता आपण हे प्रीमिक्स यामध्ये टाकूया. आता ह्यामध्ये ना आपण आहे ना ऑइल टाकूया आणि आता आपण हे सोक केलेलं आहे ना ड्रायफ्रूट्स यामध्ये मिक्स करूया. आणि आता ह्यामध्ये ना आपण कॅरेमल केलेलं पाणी टाकूया. हे कशासाठी तर हे आहे ना ह्याच्याने एक टेस्ट येईल आणि आहे ना आपल्या केकला एक कलर येईल. त्यामुळे ना आपण हे यामध्ये आता टाकूया आणि आहे ना आता आपण सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया.
तर आहे ना असं कट अँड फोल्ड मेथड यूज करा आणि आहे ना मिक्स करून घ्या. जर जास्त घट्ट वाटत असेल ना तर आपण यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करूया. तर आहे ना आता मिश्रण आहे ना थोडं घट्ट वाटतंय तर आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करूया. तर आहे ना आता आपलं बॅटर मिक्स करून झालेलं आहे सर्व. तर आहे ना आता आपण एका मोल्डमध्ये त्याला टाकूया. तर इथे मी आहे ना बटर पेपर लावून घेतलेलं आहे मोल्डला. तर आहे ना आपण आता त्याच्यामध्ये मिश्रण टाकूया आणि बेक करायला ठेवूया. टाकूया. हे बघा. आता आहे ना आपण ह्याला थोडं टॅप करून घेऊया म्हणजे ह्याच्यामध्ये जर एअर असेल ना तर तो निघून जाईल. आता आपण ह्याच्यामध्ये ना वरती सर्व ड्रायफ्रूट्स लावून घेऊया. हे अक्रोड आहे. तुम्हाला जे जे आवडेल ना ड्रायफ्रूट्स ते तुम्ही यावर लावा. तर आहे ना आता आपलं केक बनवून रेडी झालं आहे. तर आता आपण आहे ना तो एअर फ्रायरमध्ये बेक करूया. तर आहे ना एअर फ्रायर मी 180 डिग्रीवर आहे ना 5 मिनटं प्रीहीट करायला ठेवलेलं. तर आहे ना आता आपण बेक करायला घेऊया. तर आहे ना ह्याच्यामध्ये मी आता हे केकचं टीन टाकणार आहे. आणि ना आता आपण हा बेक करायला ठेवूया. वन 180 डिग्री सेल्सिअसवर आहे ना आपण त्याला 20 ते 25 मिनटं आहे ना बेक करूया. त्यानंतर पुन्हा आपण चेक करूया आणि मग नंतर आहे ना जर वाटलं नीट नाही झाला तर अजून 15 मिनटं आपण बेक करूया. तर आता आहे ना 25 मिनटं झालेले आहेत. तर आपला केक बेक झाला आहे का आपण बघूया. हे बघा मस्त बेक झालेला आहे केक. आणि आता आपला केक रेडी झाला आहे. तर आहे ना आता आपण केक आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपला केक रेडी झालेला आहे आणि आता आपण तो पलटी करून घेऊया. हे बघा. तर आहे ना आता आपला केक रेडी झालेला आहे. जर तुम्हाला आवडला तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.